सुनबाई येसुबाई समोर होत्या आणि शंभू महाराज आपल्याशी मनमोकळेपणाने बोलत नाही याची कुठेतरी त्यांना खंत वाटू लागली. त्यांनी महाराज येतात बघून सुनबाईंनी मुजरा केला. सुनबाई, जी महाराज. शंभूराजे सज्जनगडाकडे रवाना झालेत वाटतं. हो, पण कुठे जातात काही सांगितलं नाही. पोटचा पोर पण दिलखुलासपणे आमच्याशी कधी बोलत नाही. तुम्हाला काही सांगितलं? मला वाटतं आग्र्याहून सुटकेच्या वेळेची याद आली की धनी थोडंसं अस्वस्थपणे बोलतात. सुनबाई, अहो शंभूराजांना मथुरीत एकटे टाकून जाण्यात आम्ही कथेचे दुश्मन होतो का जीवाच्या भयानं पाठीला पाय लावून पळणारे नादान फॅड होतो? विचार करा. मुघल आमच्या पाठीवर, सभोवती हेरांचा सुळसुळाट. जरा जरी गफलत झाली असती तरी आम्ही सारेच गनिमांच्या हाती कवचलो असतो. आम्ही आमचा विचार नव्हता केला.